गोविंदा गोविंदा गोविंदा. चला मित्रांनो दर्शनाला. लेट्स गो मित्रांनो, लेट्स गो. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आलो लक्ष्मी नारायणी गोल्डन टेम्पल वरून आम्ही डायरेक्ट तिरुपती बालाजीला आलेलो आहे. आणि ही लाईन लागलेली आहे आणि या लाईनीत आम्ही बसलेलो आहे. तब्बल 2 तास झाले या लाईनीमध्ये थांबलेलो आहे. आणि तुम्ही जसं की बघत आमचे तोंड कसे झालेले आहेत पूर्णपणे. हे सगळं गरीब मित्रमंडळ आमचं सगळं सोबत बसलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता यांची अवस्था काय चालू आहे इथं पूर्णपणे. आणि आमचे कोचचे कॅम्पचे लीडर ते सुद्धा सगळ्यांना बॉटल वाटप चालू आहे. पण मला तर वाटत नाही इथनं काय होणार आहे पुढं आमचं. तर बघूयात. हे असे काही चेहरे आहेत वैतागलेले. तर बघू काय झालं. हे आमचे अध्यक्ष मोदे काय होतं बघूयात पुढं. तर मित्रांनो हे ऑफिस आहे. इकडं आपल्याला 5 व्यक्तींनी दर्शनासाठी एंट्री होणार आपली. हे असं ऑफिस आहे. तुम्ही आला तर तुम्हाला लक्षात ठेवा. आणि तुम्ही लाईन ज्या प्रकारे बघू शकता खूप मोठी लाईन लागलेली आहे. आणि काय कळत नाही कधीपर्यंत दर्शन भेटेल या गोष्टीचं. तर मित्रांनो आता वाजले रात्री 2 आणि नेमकी 2 वाजता ही लाईन चालू झालेली आहे. आणि आता सगळे लोक उठलेले आहेत. आणि आता पासेस चालू झालेले आहेत रात्रीचे 2 वाजता. तर चला पासेस घ्यायला जाऊयात पुढं. मित्रांनो फायनली लाईन चालू झालेली आहे. आणि मला वाटत म्हणजे फक्त एवढीच लाईन आहे. ते अशा 4 लाईनी क्रॉस करायचे. हा जो ऑफिस आहे ह्याला अशा 4 लाईन पूर्ण आहे. तर त्या 4 लाईनीमधनं क्रॉस होऊन त्या ऑफिसमध्ये एंट्री भेटते. तेव्हा तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते. तर आता वाजलेत 2:30. तर मला असं वाटतं की 4-5 तर कंपल्सरी वासीचं पासेस भेटतात. आणि तिथून मग 5 वाजता पासेस भेटल्यानंतर मला वाटतं की आम्ही इथं कुठेतरी त्या निवासमध्ये राहणार. आणि तिथं थोडंसं फ्रेश वगैरे होणार. आणि सकाळी लगेच लाईनीला लागणार दर्शनाच्या. तर आता काय माहिती कसा दिवस जाणार आहे. पूर्ण बिझी शेड्यूल चाललं आहे खूप जास्त. आणि अंगात एनर्जी माझ्या आहे. मी थकत नाही तुम्हाला माहिती आहे. मी खूप स्टॅमिनाला माणूस पण आहे. बाकीपर्यंत मला माहिती नाही. तर बघूयात चला काय होतं पुढं असं काय होतं. काय झालो करा ब्लॉग चालू आहे. तू नको करू भाई माझा ब्लॉग खराब होईल. तर मित्रांनो आम्ही फायनली तिकीट काउंटरला पोहोचलेलो आहे. 1.5 तास चालल्यानंतर 1.5 आवर लागला आम्हाला इथं पोहोचायला. आणि आता इथून तिथं किती वेळ लागतो आपण ते बघूयात पुढे जाऊन. तर बघू आता मॅडम कंटेंटच्या नावाखाली फक्त हेच आहे. तुम्हाला माझी जर्नी दाखवतो. अजून काही नाही याच्यात पुढं तुम्हाला सांगायला. तर तुम्ही आता हेच एन्जॉय करा. अजून तुम्हाला काय बोलणार मी. तुमच्याकडे पण ऑप्शन नाही मॅडम पण ऑप्शन नाही. तर बघा अशी इथं परिस्थिती आहे. मित्रांनो आम्ही 1.5-2 तास चालल्यानंतर आम्हाला हा पास फायनली भेटलेला. हा असा काही प्रकारचा पास आहे जो आपल्याला दर्शनासाठी एंट्री देतो. तर बघू आता पुढची काय जर्नी आहे. आता आम्ही फक्त आता हा पास भेटलेला आहे. आता आम्ही पुढं चालून झोपायची सोय बघणार आहे कुठे आहे. का आम्हाला पण असं झोपायला लागतं खालती की आम्हाला काय रूम वगैरे भेटते किंवा निवास भेटतो. तर ते आपण बघूयात पुढे जाऊन कसं काय होतं. तिकडे ओपन नाही थांबूया. इथं ओपन नाही थांबू. तर बघू आता आम्हाला रूम भेटते की आम्ही पण तसं खालती झोपायला लागणार आहे. तर माझं आणि माझ्या मित्राला ठरलं की रूम घ्यायचं. तर बघू कसं काय पुढं होतं. तर मित्रांनो फायनली पास भेटल्यानंतर तुम्ही अवस्था बघू शकता. आता वाजले सकाळचे 4 आणि आम्ही कालपासून म्हणजे हे तर सगळे झोपले. मी कालपासून झोपलेलो नाही. आणि माझी अवस्था बघू शकतात कशी झाली आहे. थांबा थोडासा मेकअप करू द्या. तर असे झाले. आता पास वगैरे घेतला आणि दर्शनाला सकाळी जायचं आहे. तर आता झोपायचं कुठं ह्याच्यासाठी रूम घ्यायची आहे की कुठं निवास आहे. इथं निवास आहेत खूप सारे. त्या निवासामध्ये जायचं आहे की असंच खालती झोपायचं जमिनीवरती. तर बघूयात पुढं काय विषय काय नाही तुम्हाला सांगतो. आणि
तर मित्रांनो आपण पोहोचलो तिरुपती बालाजीच्या मेन एंट्रीवरती. तर इथनं एंट्री होणार, आपल्या बॅग्स वगैरे चेक होणार आणि इथून पुढे अजून काहीतरी 15-20 किलोमीटर आहे असं मी ऐकलंय. तर बघू पुढे काय कसं आहे. तरी आता आम्ही पोचलो आहोत एंट्रीला. इथून 20 ते 22 किलोमीटर आहे वर. आता आहोत आम्ही चाललो आहेत व सकाळचे वाजले आहेत 4 वाजले. पूर्ण फ्रस्ट्रेटेड झालेलं आहेत, पूर्ण चिपचिप झालेलं आहेत, कंटाळलं, फार कंटाळलं आहे. चाललं आहे बॅग चेक करतोय, त्याच्यात काही वस्तू काय आहे पूर्ण स्कॅनिंग होईल. वर प्लास्टिक बॉटल अलाउड नाही आहे, वर फक्त काचेची बॉटल, फक्त काचेची बॉटल अलाउड आहे. चला 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 चला. ही आहे चेकिंग लाईन. लेडीज जेंट्स चेक करतात. ही बघा, ही क्राऊड चेक करतात. ही आमची पब्लिक सर्व. हे चेक केल्यानंतरच पुढे जाऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट बॅगी चेक केल्या आहेत आणि आता चाललो आहे मंदिराच्या दिशेने. इथून मंदिर अजून 15 ते 20 किलोमीटर लांब आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जायच्या आधी आपल्या बॅगेत कुठली स्टीलची वस्तू आपल्याला काय अशी हवी नाही असं इथलं काहीतरी नियम आहेत. तर बॅग वगैरे चेक झाली, आता सगळेजण जमलेत. तर आता चला आपली बस पण येते मागून, पुढे जाऊ बघूयात. आणि मला तरी वाटतं की आता पुढे चालून अजून शूट करायला भेटणार नाही. जसं जसं जवळ जाऊ तसं जसं मोबाईल ठेवायला लागणार, कारण की आपण जेवढे पण मंदिर घेतले तेवढे सगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला शूट करणं अलाउड नव्हतं कुठंच. तर इथं पण तसंच नियम आहे. तर बघू कसं काही. पण आता हे एंट्री गेट आहे मेन, तर तुम्ही बघू शकता तसं काही. सकाळचे 4 वाजलेले आणि 4 वाजता हा इकडं असा माहोल आहे पूर्ण. तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता वरती. आता आम्ही बघतोय रूम मंदिराजवळ आलेलो आहे आणि इथून मंदिर काहीतरी अर्ध्या तासाच्या रस्त्यावरती आहे. तर हे असं इकडे रूम्स आहेत. आता इथं आपल्याला इथं ऑफिसेस होते, तिथं ऑफिसमध्ये जाऊन एक रूम आपल्याला बुक करायला लागणार. असं एका रूममध्ये 3-4 जणांसोबत काहीतरी आहे विषय. तर जाऊन बघू कसं काय आहे आणि मला रूम पण दाखवतो. आणि तुम्हाला डोळे बघू शकतात. आता सकाळचे 6 वाजले आणि मी कालपासून झोपलो नाही आत्तापर्यंत. कंटिन्यू जागो आहे मी. तुम्ही माझा चेहरा बघू शकता, पूर्ण चेहऱ्याचा काय बघतो सोडा, पण माझे डोळे बघा. हे पण नका बघू, खतम झाले पूर्ण. एक किस्सा कसं झाला माझा, चकणं आलं मी. तर मित्रांनो या प्रकारे काही कॉलनीज आहे इथं. तर इथं आपल्याला रूम्स प्रोव्हाइड केले जातात. तर आता आमची पण रूम आहे, तर पुढं जातो आणि तुम्हाला दाखवतो. आणि पूर्ण एनर्जी लावली, कालपासून झोपलो नाही. आता वाजलेत जवळपास 8 तरी अजून झोप नाही. बघू आता रूमवर जाऊन झोपू पहिले. तर मित्रांनो फायनली रूममध्ये आलेलो आहे. माझा आवाज पूर्ण सगळं बसलेलं आहे आणि आता रूम तुम्हाला दाखवतो. 50 रुपयेमध्ये मात्र रूम भेटलेली आहे आम्हाला याच्या ट्रस्टीकडनं. तर तुम्हाला रूम दाखवतो. 50 रुपयेमध्ये अजून काय भेटतं, लोक रस्त्यावर झोपून देत ना 50 रुपयेमध्ये. यांनी एवढी छान रूम दिली आहे आम्हाला. ठीक आहे दाखवतो. तर या प्रकारे काय रूम आहे, सॉरी तर अशी रूम आहे. चांगली रूम आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाथरूमसुद्धा इथं 50 रुपयेमध्ये काय भेटणार, एवढंच भेटणार आहे. तर बस आजसाठी एवढंच. म्हणजे आजसाठी म्हणजे आत्तासाठी एवढं. आता झोपणार मी कडकमध्ये आणि डायरेक्ट 2 वाजता उठणार, कारण की आमचं रात्री 8 वाजता दर्शन आहे. तर माझा घसाबिसा पूर्ण बसला, तर मी आता पूर्ण झोपून राहणार आहे. पूर्ण वेळ मी कुठंच जाणार नाही. आता डायरेक्ट संध्याकाळी दर्शनासाठी निघणार आहे. आणि आजसुद्धा 5-6 मंदिरं करायचे. मला वाटतं मी एवढे देवस्थानकडे सुटले. मला असं वाटतं आता मला डायरेक्ट देव पावणार आहेत स्वतः वैद्य येऊन. कारण की मी 2 दिवसात एवढे देव पाहून घेतलेत ना की हिशोबने एवढे दर्शन झाले. मी खूप हे झालो आहे, प्रसन्न झालं आहे माझं मन. तर ठीक आहे, बघू पुढचं काय विषय काय नाही, मला सांगेन सगळं. पण आता सध्या फक्त आराम करणार आहे. काय बोलतो विराज? 100% आता झोपूया, रात्री दर्शनासाठी जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, आत्ताच सकाळचा उठलेलो आहे आणि
सकाळचा म्हणजे 3-3:30 वाजून गेलेत. 3:30 वाजून गेलेत. 3:30 वाजता उठलो. काल झोपलेलो होतो. काल म्हणजे सकाळी झोपलो तर 3:30 वाजता उठलो. काही टाईम चालू काहीच कळू नाही. फक्त आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे माझे केसरीचा जेवढं सुंदर सुंदर तुम्हाला केसरी दिसत आहेत. आज यांचा शेवटचा दिवस आहे. आज मी करतोय टाकला. तर आता मी केसमध्ये दान करणार इथं. तर बघू कसं काय आहे पुढं दाखवतो तुम्हाला. वडक्कम मित्रांनो. तर मी माझा साऊथचा लूक पूर्ण केलेला आहे आणि आता चाललो आहे केस कापायची. केस सगळ्या पोरांनी कापून घेतली. फक्त आम्ही दोघं राहिलो केस कापायचे. कारण की आम्हाला दोघांना फोटो काढायचे होते केसांवरती. कारण की एकदा टकला झाल्यानंतर आम्ही एकही फोटो काढू शकत नाही. तुम्ही समजू शकता का. शेवटच्या माझ्या केसांना मी हात लावून घेतोय. तर बघू आता डायरेक्ट तुम्हाला वेगळ्या लुकसोबत भेटतो. सध्या तर हे लुक आहे माझा. तर नमस्कार मित्रांनो. हे हसण्यासारखं नाही. तिरुपती बालाजीने केलेली गोष्ट आहे. हे काय बोलतात केस दान केलेत मी. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी लुंगी वगैरे घातली. मस्त मस्त केला. पण थोडं चालल्यानंतर माझी लुंगी सुटून गेली. माझी लुंगी माझ्या हातात आहे. हल्दी चड्डी आहे. तर आता परत जाऊन लुंगी घालायला लागेल. माझी परिस्थिती खूप जास्त अवघड झाली. तर मित्रांनो हे पहिलीच्या सरीला आल्या की कांच्या गँग फोटोआधी तयार झालेली सगळी. आणि तुम्ही बघू शकतात सगळे कांच्या झालेले आहेत. आणि हे दुसरे ब्लॉगर आमचे ते कांचे आलेले आहेत. स्मॉल ब्लॉगर विथ 1000 सबस्क्रायबर्स. ठीक आहे चला. तर नमस्कार मित्रांनो. तर ही माझी कटप्पा लुक आहे आणि मॅटर सॉल्व कटप्पा लुक आहे आणि बंदूक सुद्धा घेतलेली मी पूर्ण. आणि मी गँगस्टर लुक म्हणून फिरतो इथं. आणि तुम्ही जसं बघता आज आमचा तिरुपतीमध्ये 3रा दिवस चालू आहे. आणि आजही आम्ही अजून 6 मंदिर आज कव्हर करणार. आम्ही सगळे तिरुपतीमधले मंदिर कव्हर करून टाकलेले. बंदूक साईडला होतो आणि असा विषय. तर आपण पुढं बघू काय काही नाही. तर मित्रांनो आम्ही पुढे जाण्याच्या आधी नाश्त्याला बसलो सगळं. तर आपण नाश्ता करतो. मसाला वगैरे सगळं खातो. नाश्ता करून पुढे जाऊ आपण. आणि बघू मला आता या ब्लॉगमध्ये फक्त जेवढं फटाफट कवर करतील तेवढं करण. कारण की या टाईमपास का नाही या ब्लॉगमध्ये. कारण की ऑलरेडी खूप जास्त शूट केले सगळ्या गोष्टी. तर मी आता डायरेक्ट सगळे मंदिरं कवर करणार आहे. आणि सगळे लास्टला एंडला सगळे जेवढे 6 मंदिर होते 6 मंदिरात सगळे कवर करून मला दाखवतो. ठीक आहे भेटू पुढे. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? ज्याच्यावरती मीटिंग व्हायला पाहिजे. अरे अरे काय झालं सचिन? हे नित्या काय आला? हा बांगड्याचं दुकान दिसतं. त्याला बोला बांगड्या येतेस काय? अरे बा बांगड्याचं. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे इथं शॉपिंगला. आणि इथं थोडी तिरुपती बालाजीची मूर्ती घेतलेली आहे. आणि 5 पीस घेतलेत घरी आणि थोडे 2 मित्रांना पाठवायचे मला ते. तर बघू अजून काय घेणार का असेल तर घेऊ. चालू आहे. बाकीचे पोरं पण सगळे घेत आहेत. तिथं असं मार्केट लागतं ते तिरुपतीच्या बाहेर. खूप मोठं मार्केट लागतं आणि असं एक नाही खूप सारे मार्केट तिथं. रस्ते वाटतात ना सगळे गुलाबजामुन. गुलाबजामुन आहे का रसगुल्ला? हे गुलाबजामुन तुला काय वाटतंय इकडे? गुलाबजामुन आवडत असतील तर खाऊन घ्या. कंदी पेढा. अच्छा हा कंदी पेढा. ब्लॉग चालू आहे सिरियस मध्ये. तू काहीतरी बोल ना ब्लॉग मध्ये. मित्रांनो अजून एक नवीन मंदिर. आजच्या दिवसातलं पहिलं मंदिर श्रीवल्ली पडालू असं मंदिर आहे. देवीचं नाव आहे इथं. तर बघूयात. खूप मस्त मंदिर आहे. खूप जंगलामध्ये लोकेशन आहे. तर बघू कसं काय आहे पुढे दाखवतो तुम्हाला सगळं. काही प्रकारे लाईन आहे खूप मोठी. आता पहिल्याच दर्शनाला किती वेळ लागतो बघूयात. आम्ही जवळपास तामिळनाडूमधले सर्व मंदिर म्हणजे जे मेन लोकेशन आहेत आम्ही जवळपास कव्हर केलेत.
आता हे एक मंदिर पहिलं आजच्या दिवसात, अजून आम्हाला अजून 5 मंदिर करायचे. तर बघूयात कसं काय होतं पुढं. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो दुसऱ्या लोकेशनवरती, दुसऱ्या मंदिरावरती, शिला तोरणम करून. तर बघूया इथं काय एक्सप्लोर करतात आपण, करूया चला. तर मित्रांनो मंदिराला जायचं जसं एक आपलं गार्डन लागतं, रॉक गार्डन करून. खूप सुंदर गार्डन आहे असं आहे. तुम्ही बघू शकतात. आणि हे नुसते फोटोसाठी मागं लागलेले लोक आहेत माझ्या. काय माहिती काय करू यांचं आणि कुठे नेऊन टाकू यांना. मित्रांनो मला इकडं या गार्डनची एक विशेष गोष्ट वाटली. जे कबूतर आपल्या इथं अशी खुलेआम फिरतात त्यांना इथं शोसाठी ठेवलेले झूमध्ये, झू बनवलं छोटंसं, त्याच्याबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ह्या आपण कबुतरांना आपल्या इथं विचारत नाही आणि त्या कबुतरांच्या आज इथं किती इज्जत आहे बघा. आणि ह्या बॉयलर कोंबड्या, गावठी कोंबडे, हे इथलं असं झू आहे. आपण या लोकांना विचारत नाही आणि हे लोकांची किंमत किती इथं म्हणजे जनावरांची. आणि असा असतो विषय. हे झूचं दाखवते. तर या झू मध्ये आता तुम्ही बघू शकता गावठी कोंबडे सुद्धा आहेत. हा झू खूप युनिक प्रकारचा झू आहे. सेम टाइम झाला तुम्हाला आम्हाला. चला स्पेशल तिकला बरोबर लागल्या. కాపాడి రాక్షసులను సంహారం చేయించారు కాబట్టి मित्रांनो आम्ही आलो आहे. बुवा आपण कुठं आलोय आता? आपण आलो आहेत वेणुगोपाल स्वामी मंदिरात. आणि आता तुम्ही बघू शकताय पुढे मंदिर वगैरे, मंदिरात असं जाण्यासाठी खूप तू एक ब्लॉगर नाही आहेस, ब्लॉगर मी आहे. तू एवढं तू इंट्रोडक्शन नाही देऊ शकत. मी सांगू शकतो तुला बोलताना येत नाही. सांग बोलू दे. हा बोल बघू. आपली जी एवढे वर्ष पाठी माणसं राहत होती ती आता पुढे आहे. याचा काहीतरी 5 मिनिटात तुम्हाला कळणार नाही. हा जोक आमचा पर्सनल मध्ये होता, आम्ही प्रायव्हेट मध्ये नंतर करू. ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे पाप विनाशक मंदिराकडे. आणि त्याच्या मागचं मंदिर होतं आकाशगंगा मंदिर. तर ते पण तुम्हाला दाखवलं, सांगायचं नाव. आणि आता सांगतो आणि आता चालू पापनाशक मंदिर आहे. तर बघू कसं काय आहे पुढं, काय शूट करायला भेटतं काय नाही, आपण सगळं बघूयात पुढं.
तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता आपल्या शेवटच्या दुसऱ्या मंदिराकडं. याच्यानंतर अजून एक शेवटचं मंदिर होणार आहे, सेकंड लास्ट मंदिर आहे. तर हे श्री श्री राधा गोविंद मंदिर आहे आणि हे भक्ती वेदांत स्वामी आहेत आणि त्यांनी याची सुरुवात केली आहे. त्याचे फाउंडर आहे त्यांचा फोटो हा आहे इथं समोर. तर भरपूर प्राचीन मंदिर आहे आणि ह्याचं असं आहे की म्हणजे जे सगळे फॉरेन कंट्रीमध्ये आहेत ते ह्याचं मेंटेनन्स वगैरे करतात मंदिराचं वाटतं आणि इथं त्यांचा प्रचार करतात कृष्णाचा. आणि जे ह्याचं काही डोनेशन येतं सगळं ते फॉरेन कंट्रीमध्ये येतं असं मी ऐकलं आहे. आता काय नक्की मला माहिती आहे पण मी असं ऐकलं की तुम्हाला सांग. आजचं शेवटचं मंदिराचं दर्शन आम्ही घेणार आहे. तर बघूयात. तर श्री कपिलेश्वर असं या मंदिराचं मंदिर आहे. तर बघूयात. आणि दर मंदिराप्रमाणे या मंदिरात पण व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे. तर बाहेरूनच बघू शकतो अजून काय करू शकतो. चला ठीक आहे बघू कसं काय आहे पुढं. हेल्मेट घालून आहे. पूर्ण अरे व्हिडिओ खूपच सुंदर राहुल मात्रे, खूपच सुंदर. आम्हाला खूप आवडलेला आहे. हे तुमचा परफॉर्मन्स खूपच आवडलेला आहे. अजून पुढे येत नीट लाव राहुल. बरोबर आहे. हे